हा असा एवढा छोटासा आपला मकर आहे गणपती बाप्पाचं, आणि टेबलला पण मस्त झाडं लावून घेतले. आता खूप छान वाटतंय. हे बघा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गावाला आहे, गावावरून डायरेक्टली स्वागत आहे. हे बघा, मागचा नजारा बघा, भारी वाटतोय, हिरवगार. आणि आता सगळ्यांची तयारी चालू आहे मकर वगैरे बनवणं. मला पण मकर बनवायचं आहे, आणि आहे मी आज एकटाच मकर वगैरे बनवायला. बाबा वगैरे आहेत सोबत, तर ते बाहेरचं छत वगैरे मारायचं आहे, तो करणार आहेत सगळा. तर बघूया, पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला कसं आहे, त्यानंतर मकर झाल्यानंतर कसं आहे ते तुम्हाला बघायला भेटेल. इकडे भावे आहे, भावे सुट्टी पडली ना आज, भावाला सुट्टी पडली आजपासून, दिली शाळेला सुट्टी. हे बघा, हे इकडून छत मारायचं आहे, जसं गेल्या वर्षी मारला होता तसंच. हे बघा, ह्याला जर पेंट केलेलं असतं ना तर मग छतची काही गरज नव्हती. आणि हा इकडे विंडो वगैरे आहेत, तर इकडून पण पडदे लावायचे आहेत. आणि हे बघा, पहिला लूक बघा, आणि नंतर मग पडदे वगैरे लावल्यानंतर वेगळाच लूक येईल. आता मी काल आलो ना तेव्हा हा छत मारला रात्री, फक्त छत ओढून घेतलं. आता बाकीचे पडदे लावायला कसं जास्त टाईम नाही जाणार. हे पडदे तिथे, हा बॅकग्राऊंडचा पडदा आहे, हा लावून घ्यायचा आहे. बॅक साईडला हा एकच मारला ना मस्त वाटतो इकडे, हा ना. नंतर लागल्यावरती एक नंबर वाटेल. आणि तिकडे बाबा ते चुका मारतात, तिथून आम्हाला छत बांधायचं आहे ना त्यासाठी. हे बघा, इथे छत मारल्यावर तिथं भारी वाटेल एकदम. आणि लाईट वगैरे मारल्यानंतर सगळ्यांची गडबड झाली. तुझं झालं रे मकर? नाही झालं. कोण करते? मोठे बाबा. हे बघा, इथे मारून घेऊ. इथे विंडो ओपन आहे ना, त्यामुळे हे सगळं दिसतंय, त्यामुळे एक इथे पडदा मारायचा आहे. तर हे असे हे पडदे आहेत. असं नाही उलटा, तो दे इकडे. नाही, हे वाटते. हे पडदे तर बांधून झालेत, पण हा पडदा आहे ना इथे ह्या साईडला थोडा ताणला ना की इथे बांधायला काहीच नाही, डायरेक्टली सीट आहे वरती. काहीतरी जुगार करायला लागणार आहे, नाहीतर तो गॅप वाढणार तिकडचा. काहीतरी जुगार करायला पाहिजे. जरा तर आपल्याला सीटला आहे ना स्टेपलर मारायला लागणार आहे. तर आता कुठेतरी जुगार करायला जायचं आहे. प्रवीण आला इकडे. इकडे विकास कदम. आणि खास एक काय माहिती आहे काय, विकीने ब्लॉगिंगचं चॅनल चालू केलं आहे. हे चॅनलचं नाव सांग रे तुझ्या. अंकिता विकास कोकण. ओ माय गॉड, सबस्क्राईब करा. मी लिंक पाहिजे ह्या व्हिडिओच्या आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. भावाला पण सपोर्ट करा. आता गावाला आला, गावच्या व्हिडिओ तुम्हाला दाखवेल चांगला चांगला. हा इकडे श्री आहे. इकडे आमचा कृष्णा. मला तर ना कृष्णाचं काय काम करतो यार, जबरदस्त. आणि मी ह्याची एक व्हिडिओ बनवून आहे ना टाकले, म्हणजे रील्स टाकले, खूप व्हायरल झाली. हाच तो कृष्णा आमचा घेवडेवाडीतला. आणि वातावरण खूप भारी आहे, मस्त सकाळची वेळ आहे. जरा आता जातो प्रवीणकडे. ते स्टेपलर गन काहीतरी आणलं नाही त्याने, तर बघूया ते सीटला मारून राहतोय का. आणि हे इकडे पाणलीन पाणी वाहतं इकडे. हे बघा असं जास्त आलंय, काय बोलतो. आणि ही इकडे पांदल एक खाली गेली. आणि पाऊस सकाळपासून पडतोय, आता थोडासा थांबलेला आहे थोडा, नाही तर सकाळी लय मोठी सर आली होती जबरदस्त. इथे आम्हाला भेटलाय सागर गोटा. झाला गोल 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 झाला. पकडू? हा, पकडू शकतो. तो काय चावत नाही. चावत नाही ना. ओ माय गॉड, सागर गोटा. आता त्याला सोडून द्यायचा, मग तो निघून जाणार. असा सगळे
माणसं इथून निघून गेली ना नंतर मग तो निघून जाणार. इथे प्रवीणचे पप्पा काहीतरी मस्तपैकी मकर वगैरे बनवतात. हे बघा पट्ट्या वगैरे सगळ्या आणलेल्या आहेत. काहीतरी प्लॅन मोठा आहे. हे बघा इथे आतमध्ये मकर असतो. इथे गणपती बाप्पा बसतात. इथे काय घेतलास? हां असं बोलतंय जसं मासेच पकडायला चाललं आहे. हां सगळं सामान घेतलं. आता गणपतीत बघा हे तिरडे भरपूर भेटतात. तिरड्याची फुलं पाहिजेत तेवढी आणि एका तिरड्यावरती एवढी फुलं येतात जबरदस्त. बरे बरे प्रवीणचे आजोबा आहेत. काम करत आहेत बघा. एवढं वय झाले तरी पण. गावाला माणूस आहे ना चालता फिरता राहतो आणि कसं तंदुरुस्त राहतो. असे काही ना काहीतरी कामं करत राहतात. एका ठिकाणी बसून कामं होत नाहीत. मग काही ना काहीतरी आजार वगैरे पकडत राहतात. पण गावची माणसं एकदम व्यवस्थित चांगली खाऊन पिऊन टणटणीत असतात. एकदम फिरत असतात तिकडे. म्हणून गावची माणसं ह्या आधीची पूर्वीची माणसं होती जे गावाला राहायचे ना ते 100 वर्ष 110 वर्ष आपल्याकडे हा होते ना रे खालते केंद्रवाडीमध्ये. 105 का 110 आजी होती आमची. हे पण होते सोनं. आता माणूस जास्तीत जास्त 50 मुश्किलने 50 पार केल्यानंतर. ही वस्तू आहे ना ह्यावेळेस कामाची वस्तू आहे आणि दादूसने उपलब्ध करून दिला नाही. त्यात ते हे येतात काय स्टेपलर. हे लाकडाला आणि कशाला मारू शकतो आपण? सीटला पण सिमेंट सीटला मुश्किल आहे. काय बोलतो? पाहिजे बाहेर सिमेंट सीट आहे तर टेबल ठोकून बघ. एक ट्राय करूया. जर लागत असेल लागलीच तर अतिउत्तम. हे बघा स्टेपलर मारला ना तो गॅप मिटला आणि सीटला स्टेपलर लागला चांगला. 2-3 एका ठिकाणीच मारलेले आहेत त्यामुळे मी वरच्यावरती राहतो. तो मेन लाकडाला स्टेपलर चांगला बसतो आहे बघा. पण आता पूर्ण एकदम लेवलला आलेला आहे. हे बघा अजून मध्ये पण मारला. थोडा झोल होता असा खालती तो पण गेला आहे थोडा वरती. हे बघा आता साईडने थोडेसे झालर मारून घेऊया मग आपलं रेडी होईल. अजून बाकी डेकोरेशन वगैरे आहे ते करू. अजून मकर झालेलं आहे आपलं छोटंसं गणपती बाप्पांचं मकर रेडी झालेलं आहे. हे बघा अजून थोडी लाईटिंग वगैरे करायची बाकी आहे. इकडे हा एक पडदा लावला आहे आणि इथे काहीतरी वेगळं म्हणून ही अशी फुलं सोडलेत आणि ह्या साईडला एक अजून असा एक पडदा लावलेला आहे. थोडं अजून बाकी आहे. जेव्हा लाईटिंग वगैरे होईल फायनल लुक तेव्हा. मकरची कामं आहेत ना संध्याकाळपर्यंत होत नाहीत. गणपती बाप्पा येईपर्यंत काही ना काहीतरी चालू असते. तर संध्याकाळी फायनल होईल कारण आम्हाला अजून बाहेर पण असे ते छत मारायचं आहे. त्याची कामं बाकी आहेत अजून. ते नंतर होईल काम चालू. तर आता माझ्याने एकट्याने जेवढं होणं होतं तेवढं मी हे केलेलं आहे. अजून थोडं काय अजून करता येईल का फक्त विचार करतो आहे. असा फायनल लुक जेव्हा लाईटिंग वगैरे देऊ ना तेव्हा एक नंबरच दिसेल इथे. वाजलेत बरोबर 9:30 आणि रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आमचं मकर रेडी आहे. हे बघा ही अशी लाईटिंग लावून घेतलेली आहे. भरपूर टाईम गेला आणि हे इथून अजून पडदे लावलेले आहेत. मेन आतला काम म्हणजे काय झालं आहे हा इथे पडदा लावला आहे. लाईट पण लावले इकडे या साईडला. हा असा एवढा छोटासा आपला मकर आहे गणपती बाप्पाचं आणि टेबलला पण मस्त झाडं लावून घेतले. आता खूप छान वाटतं आहे. हे बघा आता इथे गणपती बाप्पा बसले ना की एक नंबर वाटेल. बाहेर पण इकडे छत मारून घेतलेलं आहे पूर्ण. त्याला झालर पण मारले. असं रेडी आहे आपलं छोटंसं मकर गणपती बाप्पाचं. आणि इथे चालू आहे ती भाकरी. आज भाकरी आहेत जेवणामध्ये. चुलीवरती कसं वाटतं जेवण करा? चांगलं आहे. फूक मारा लागते ना. हे आमचा किचन आहे. मी पहिल्यांदाच बनवत असेल किचनमध्ये काहीतरी व्हिडिओ रेसिपी बनवून आहे या टायमिंगला इथे काहीतरी. तांदळाची भाकरी ती पण आज चुलीवरची. चुलीवरच्या भाकरीची चवच वेगळी आहे. पोलपाट कुठचा आहे? स्टीलचा पोलपाट आहे. आणि आमच्या किचनमध्ये अशी जमीन आहे.
शेणाने सारवलेली. तव्याच्या बाहेर गेली. तर मकर वगैरे बघितलं असाल, मकर रेडी झाला आहे आणि आता जेवणाची पण तयारी होते. सो नंतर जेवण वगैरे करू. त्यानंतर मग आज आम्ही जाणार चौकीमध्ये आम्ही जे गणपती आणले, मी दुसरी व्हिडिओ बनवले आमच्या गणपतीचं आगमन. तर ह्या व्हिडिओ कधी येतील काय माहिती नाही, कारण नेटचा खूप इश्यू आहे आणि एक साधा मेसेज पण जात नाही. तर बघूया, जेव्हा अपलोड होतील तेवढ्या एका दिवशी 1-2 व्हिडिओ पण टाकेल, जसे जसे अपलोड होतील तसे, कारण नेटवर्क पूर्ण जाम आहे आणि मेसेज पण साधा जात नाही. तर हा मकरचा व्हिडिओ. आज मकर आमचं साधंसं मकर असतं, जे पडदे वगैरे असतात ते आम्ही दरवर्षी बांधतो आणि काहीतरी नवीन काही ना काहीतरी घेऊन येतो. लाईटी वगैरे, लाईटी पण खूप जुन्या आहेत काही काय, तर भरपूर वर्षापूर्वीच्या म्हणजे 2-3-4-5 वर्षापूर्वीच्या लाईटी आहेत. तर त्या पण आम्ही चालू आहे, जोपर्यंत चालू असतात तोपर्यंत वापरायच्या मस्त. आणि बस जास्त काय नव्हतं. आणि मकर करायला मी एकटाच आलो होतो, बाकी आता उद्यापासून राख्या वगैरे येईल. त्यानंतर मोठा भाऊ पण येईल गणपती बसल्याच्या नंतर किंवा त्याच दिवशी. तर बघूया, येतील एक जण. मी एक व्हिडिओ असा पूर्ण फॅमिलीवरती पण व्हिडिओ बनवेल. सो तुम्हाला बघायला आवडेल का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, टाटा. चिकू खेळायला गेला आहे तिकडे चौकीकडे.